अवघ्या महाराष्ट्राचे दैवत पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज व महाराष्ट्रातील सर्व संतांच्या पालख्या आळंदी देहूपासून ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पंढरपूरला जातात। वारीची ही संत परंपरा महाराष्ट्राची संस्कृती विद्यार्थ्यांना समजावी तसेच प्रत्यक्ष वारीचा अनुभव यावा याकरिता परांडा येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतर्फे सदर दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। दिंड्या पताका हातात नाचवत विठुरायाचा व ज्ञानबा तुकारामाचा गजर करत परांडा वस्तीतून पालखी काढण्यात आली होती। येथील रहिवाशांनी पालखीचे स्वागत व पूजन केले तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला। तसेच श्री शिवशक्ती गणेश मंदिर येथे सांगता झाली। या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दीपिका काळे, भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका उपाध्यक्ष विजय काळे, सावित्रा काळे, पुष्पा काळे, रवींद्र काळे, राजश्री फलके, शाळेचे मुख्याध्यापक अंजुषा राऊळ, स्मिता काळे, आरती काळे आदींसह स्थानिक ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी। पाहूया। आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परांडा या शाळेने सालाबादप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारीचं आयोजन केलं। शाळेपासून तर गावातील असणारं गणपतीचं मंदिर तिथपर्यंत दिंडीचं आयोजन केलं आणि या दिंडीमध्ये विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशामध्ये, त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्मिणीच्या वेशामध्ये, संत तुकारामांच्या वेशामध्ये या ठिकाणी पाहायला मिळाले। समवेत शाळेच्या मुख्याध्यापिका राहुल मॅडम, त्याचप्रमाणे गोडेगाव ग्रामपंचायतीच्या सदस्या दीपालीताई काळे, त्याचप्रमाणे अनेक महिला भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते, ग्रामस्थ उपस्थित होते। सर्वांचं प्रथमतः शाळेच्या वतीनं मी स्वागत करतो। सर्वांना आषाढी एकादशीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी या दिंडीचा पुढचा प्रवास या ठिकाणाहून शाळेकडे पुन्हा सुरू होतो। वारकऱ्यांसाठी आज या ठिकाणी पर्वतराव महादेव काळे साहेब यांच्याकडून हरिश्चंद्र पर्वतराव काळे साहेब यांच्याकडून मुलांसाठी खाऊ या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। त्याचप्रमाणे पुष्पा ज्ञानेश्वर काळे यांच्याकडून सुद्धा खाऊ मिळालेला आहे। दोन्ही दात्यांचं मी शाळेच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करतो। पुन्हा एकदा सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमामध्ये उपस्थित झाला आभार मानतो आणि या ठिकाणी ही दिंडी परतीच्या प्रवासाला आता सुरू होतो। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परांडा येथे दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। लहानपणापासून विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतीची जोपासना झाली पाहिजे, त्यांना दिंडीचे महत्त्व समजले पाहिजे, एकीची भावना समजली पाहिजे। त्याचप्रमाणे विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेण्यामागचं एक कारण की आपल्याला एक आत्मिक शक्ती प्रदान झाली पाहिजे, हा सगळ्या मागचा उद्देश आहे आणि विद्यार्थ्यांना ते लहानपणापासून मनात रुजवलं गेलं पाहिजे या दृष्टीने आम्ही ही दिंडी काढतो आणि सर्वांचे धन्यवाद। काळे, भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका उपाध्यक्ष। आपल्या इथे परांडा शाळेतील जीवन शिक्षण मंदिर परांडा शाळा त्यांनी आपली संस्कृती जपण्यासाठी दिंडीचा सोहळा काढलेला आहे आणि त्यांनी ती आपली परंपरा जपण्याचं काम केलेलं आहे। तसेच ही दिंडी काढण्यामागं आपल्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांचे पण आभार मानतो। त्यांनी ही संस्कृती जपण्याचं काम शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी केलेलं आहे, त्यांचे मी आभार मानतो।